वसंत शिंदे गोलंदाजी मार्कला तयार होईल. मेगा सेमी फायनलची पहिली मॅच मैदान मित्रांनो. जी टीम जिंकेल ती मात्र ग्रँड फिनाले खेळेल, मेगा फायनल खेळेल. जिंकणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा निलेश सर ओटो. या ठिकाणी मगाचा जो सेकंडला सामना झाला ग्रुप मधला त्या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे सूरज निकम यांनी या ठिकाणी येऊन आपला सामनावीरचा किताब या ठिकाणी घेऊन जायचा आहे. पहिला चेंडू कट केला तिथे चेंडूला नमस्कार केला. चेंडूला सुरुवात सुरेख झाली आहे. स्वामी विवेकानंदाचं एक सुंदर वाक्य आहे मित्रांनो, तुमची सुरुवात चांगली असेल ना तर त्याचा शेवट नक्कीच चांगला होतो. तुम्हाला सुरुवात चांगली ठेवावी लागणार आहे कारण ही महत्वाची मॅच आहे. सेमी फायनल म्हणजे तुम्हाला ग्रँड फिनालेकडे जाणारा रस्ता असेल. स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच आगमन झालंय, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने थेरगावमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, ज्या डेव्हलपमेंटमध्ये पुणे शहरामध्ये ज्यांचा खारीचा वाटा आहे, सर्वांचे लाडके नगरसेवक आदरणीय उद्योजक निलेशजी बन्ने सर्वांच्या ठिकाणी आगमन झाले. दादांचं मनापासून स्वागत. गोलंदाजीला आपण बघतोय वसंत आहे, स्ट्राईकला आपण बघतोय आशिष आहेत आणि नॉन स्ट्राईकला सचिन कोल्हे. चांगल्या विरोधात चांगला सामना आहे. आपण अनेक वेळा या दोन टीमांना खेळताना बघितले, अनेक टीमांना या दोन टीमांनी माती आणि आसमान दाखवलंय. ओ इथे चांगला फटका गॅप मध्ये खेळलाय, नो चान्स. फायर ब्रिगेड सीमा पार, चार 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 चौकार. मॅच रंगती आहे मित्रांनो. पहिलं षटक वसंत गोलंदाजी करत असताना बघतोय आपण आशिषच्या बॅट मधून निघलेला हा सुंदर चौकार स्क्वेअरला अगदी घणाघाती मारला गेला आणि धावसंख्येमध्ये वाढ 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा काय जबरदस्त फटका होता, दिशा देण्याचं काम इथे. अलाउन द कार्पेट आपण बघतोय. एक धाव किती महत्वाची आहे आणि एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक आहे तब्बल 7 आकड्याला आयुष्यामध्ये लय महत्व आहे मित्रांनो. 7 आकडा आपल्या आयुष्याचा गणित सांगून जातो. मी नक्कीच 7च्या आकड्याचं गणित तुम्हाला मी सांगेलच. पुढला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, तिथे कोणती धाव बनवली जाणार नाही. जर आपण 7 वर्ष कोण जगत असेल याचा जर अभ्यास कधी केला ना मित्रांनो, जी चिमणी दिसायची ना पहिली चिमणी आजही दिसते आधीमध्ये, त्या चिमणीचं आयुष्य 7 वर्षाचं आहे. म्हणजे आपण कोंबडा खातो का, कोंबडा काही पाळतात, त्या कोंबड्याचं वर्ष जगण्याचा 7 वर्ष आहे. प्रत्येकाच्या आयुष्याची गोष्ट प्रत्येकाने लिहिलेली आहे आणि 7चा आकडा खऱ्या अर्थानं माणसाचं आयुष्याचं सगळं रूपरेषा सांगतो. 7 एके 7 म्हणजे बालपण, 7 दोन्ही 14 म्हणजे थोडंसं तरुणपण, 7 त्रिक 21 म्हणजे खरं तरुणपण आणि 7 चोक 28 म्हणजे लग्नाचं पण. वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक गोष्टींचे आकडे तुम्हाला समजता आले पाहिजे. पहिल्या ओव्हरला पूर्ण विराम लावला गेलाय. वसंत गोलंदाजी करत असताना धावसंख्या फलक आहे 8 या आकड्यावरती. 8 धावा फलकावरती आहे. 8 धावा फलकावरती. दुसरं षटक आपण बघतोय. गोलंदाज कोण आहे? रोहन अर्जुने. पंचांना पास करून डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. उजव्या हाताचा मारा स्ट्राईकला खेळतील सचिन कोल्हे. ओहो गुडगा टेक शॉट देख. फ्लोअर लेनचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्लो रित्या थोडं गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय. DOT डॉटचं समीकरण. प्रत्येक गड किल्ल्यांचा इतिहास आमच्या आदरणीय मधुसूदन लोंढे सर तुमच्या कानापर्यंत पोहोचत आहेतच. इथे डान्स डावून आपण बघतोय. चांगला फटका थ्रो केलाय तिथे, पण बॅटर सेफ आहे. खांद्यावरती हात ठेवला जाईल, डोक्यावरती हात लावला जाईल, कमरावरती हात टेकवला जाईल, जमिनीवरती पाया पडले जातील. प्रत्येक गोष्ट मैदानाच्या आतमध्ये होणार आहे.
नक्कीच. शब्दांनी मन जिंकली जातात तर शब्दांनी मन तुटलीही जातात. मग इथे आता शब्द तुम्हाला प्रेमाचे पण वापरायचे आणि रागाचे पण. आशिष स्ट्राईकला खेळतील. चांगला फटका होता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. दिशा दिली गेली. ऑन साईडला एक सिंगल मिळेल आणि एका सिंगलने मात्र धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या फलक धावसंख्या फलक आमचे मित्र आम्हाला सांगतील. प्रेम सर 10 या आकड्यावरती 10. सचिन तेंडुलकर सर 10वी मध्ये नापास झाले पण 10वी मध्ये सचिन तेंडुलकर सरांचा धडा आहे. आणि 10 आकडा खूप महत्वाचा आहे. माणूस मेल्यानंतर 10व्या दिवसाची वाट लोक आतुरतेने वाट बघत असतात. तो 10वा दिवस कधी येईल. पण माणूस जेव्हा जिवंत असतो त्यावेळेस त्याला कोण बघणार नाही. तो कधी येईल त्याचा पाहुणचार कधी करायचा. 10 आकड्याला लय महत्व आहे आयुष्यामध्ये. फक्त ते समजणं गरजेचं आहे. हो एस्टँडा कव्हर खेळून जबरदस्त फटका. ओ हो 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 वा भाई वा. फाईन लेजेंड काय जबरदस्त जेल टिपलाई देते. वा भाई वा. टेक इन व्हेरी गुड कॅच. आशीष कदम बढ़ाएगा जीत की ओर कदम. देखेंगे आने वाली गेंद पे. आशिष कदम आल्या मोठा फटका तिथे. क्षेत्ररक्षक तैनात. 30 मध्ये गडबड 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 गेली मैदानामध्ये. नो चान्स. फलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा फलकावरती 2 षटक अर्थात 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलाय. यंगस्टार गेम चेंजर ज्याला म्हटलं जातं, ज्याच्या नावामध्ये ताकद आहे. निले सरांनी मगाशी सांगितलं की ISPL मध्ये हा खेळेल तेवढा विश्वास आहे. त्याला शुभेच्छा दिल्या गेल्या. तो गोलंदाज चॉकलेट बॉय प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये 55 पास करून डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. आणि प्रथमेशकडे ती जादू आहे गोलंदाजी. तुम्ही बघा त्याची एक आगळी आणि वेगळी शैली आहे. अगदी कमी पावलांचा रनरअप त्याचा असतो.
पहिला चेंडू इथे कट केला, थर्डच्या दिशेने जातोय, चेंडू वेगाने पळतोय, क्षेत्ररक्षक आहे तिथे कव्हर करीन, तोपर्यंत इकडे धावा बनवल्या गेल्या 2 या 2 धावेने धावसंख्या फलक एकूण केली आहे गोळा. धावसंख्या फलक आहे 16. 16वं वर्ष धोक्याचं म्हटलं जातं. 16व्या वर्षी खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये प्रवेश करणारे क्रिकेटचे देव ज्यांना म्हटलं जातं, सचिन तेंडुलकर सरांनी प्रवेश केला आणि इतिहास घडवला. तो इतिहास कोण मोडेल हे मात्र सगळ्यांना अपेक्षा आहे. हो, रेकॉर्ड बनवण्याचं काम त्या मैदानामध्ये आहे. एकीकडे बॅटर, एकीकडे बॉलर, एकीकडे फिल्डर, एकीकडे प्रेक्षक, प्रत्येकांची आतुरता आहे काय होईल मॅच मध्ये. आलाय खतरा, धावसंख्या फलक आहे 17. 17 आकडा नजरेसमोर आला ना मित्रांनो, तिथे खतरा होतोच. आता इथे होईल की नाही होईल. एकीकडे चौकार, एकीकडे षटकार, एकीकडे विकेटचं पतंग. काय होणार समीकरण 17 वरती खतरा, कोणत्या टीमला पत्करा. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय, आपण बघतोय. लेफ्टी बॅट्समन, राईटी बॅट्समन आला की सतत तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये बदल दिसणार आहे. 38च्या बाहेर आपण बघितलं चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. मिड विकेटला आहे, लॉंग ऑफला आहे, कव्हर मध्ये आहे, पॉइंट मध्ये आहे, अनेक ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण लावले गेले. पण ह्याच्यामधून तुम्हाला धावेंचा पाऊस बनवायचा. चला प्रथमेश, विनंती आहे, टाइम दिलेला आहे, त्या टायमाच्या तुम्हाला मॅच संपवणं गरजेचे आहे. हो, टाइमावरती टाइम, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार, बंगाली रसगुल्ला. मैदानामध्ये येणार आणि षटकाराचा खतरा मैदानामध्ये. गुडगा टेक शॉट देख. यस, तिसऱ्या पंचांकडे नक्कीच अपील केली गेली. तिसरे पंच सांगतील तोपर्यंत डिसिजन पेंडिंग असेल. डीजेच्या माध्यमातून निर्णय येईपर्यंत गाणं. नॉट आउट. गाव प्रेम करतं. आमच्या आदरणीय राक्षे मामांचं स्वागत आहे या ठिकाणी. मामांचं स्वागत आहे. मामांना विनंती आहे, मामा व्यासपीठावरती बसा. महाराष्ट्राची जुनी परंपरा आपण सर बघतोय. एकीकडे तुतारी आहे, त्यांचंही स्वागत. यस, वाईटची घोषणा केली आहे पंचांनी. यस, वाईट चेंडू आहे. जरा पंचांनी निर्णय दिला की तू अभ्यास करून निर्णय देतात, तर तिथे तुम्ही सातत्याने अपील करू नका. पुढला चेंडू हो, बघून खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण तिथे मात्र डॉट चेंडू असणार आहे. तिसरं षटक प्रगती पथावर असताना धावसंख्या फलक आहे 24. ओहो, खोदून काढलाय चेंडू. फिल्डर आहे तिथे. टिप्पेल झेल, संपेल बॅटरचा खेळ. खेळ 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 खेळ. आहे विकेट पडल्यानंतर आपण बघतोय थोडंसं गणित थांबले. 24 धाब्यांवरती ही तिसरी विकेट मैदानाच्या आतमध्ये. पन्हाळा लिजेंड, काय जबरदस्त बॅटिंग आहे, काय जबरदस्त गोलंदाजी मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. बघा, स्वतःची किंमत ही स्वतःला वाढवावी लागते. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सातत्याने संघर्ष हा करावा लागणार आहे.
जो संघर्ष तुम्हाला रडवतो ना मित्रांनो, तोच संघर्ष तुमचा इतिहास घडवतो, हे वाक्य कधी विसरू नका. आणि संघर्ष त्याच्याच वाट्याला येतो ज्याच्यावरती टीमला विश्वास असतो. इथे तुम्हाला संघर्ष करायचा आहे. गोलंदाज आपण बघतोय सागर, पंचांना पास करून डाव्या बाजूने गोलंदाजी करेल तर स्ट्राईकला आहे आशिष. आशिषच्या बॅट मधून थोडा फटका फसलाय पण आहे ताकद. चेंडू आउट ऑफ द पार, षटकार. मॅच थांबव 2 मिनिटं. पंच हे समोर जे आपले सगळे प्रेक्षक वर्ग आहे ना, विनंती आहे आपला जो डगआउट आहे त्या डगआउटचा जो शेवटचा पार आहे तिथे सगळ्यांनी बसायचे. सगळ्यांनी माग बाउंड्री रोपच्या 5 फूट लांब सगळ्यांनी बसायचंय. उभे राहणारे प्लेयर सुद्धा, प्रेक्षक वर्ग विनंती आहे समोर समोर, तोपर्यंत मॅच ऑन होणार नाही. सगळे 5 फूट, 5 फूट म्हणजे खूप अंतर असतं मित्रांनो. 2 मीटरच्या आसपास ते अंतर असतं, त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं लांब जावं लागेल. यस, ते जे खुर्चीवर प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्या मागे सगळ्यांनी थांबा. चला जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. या ठिकाणी संघमालक सनी बारणे यांचं आगमन झालंय, त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर संघमालक सूरज बारणे यांचंही आगमन झालंय, त्यांचंही सहर्ष स्वागत. ओ हो, नाथ खुळाने गणपती पुळा ताता थैया निसतात बघ भैया. मामांकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. महाराष्ट्राची शान निलेश दादांकडून सुद्धा तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आज होऊ द्या तोटा, थेरगाव मध्ये नाही कमी नोटा. 100 गाव एकीकडे तवा थेरगाव एकीकडे. पुढला चेंडू मैदानाच्या आत. ओ हो, चांगला फटका आहे, चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. एक टप्पा झेल घेत एक सिंगल मिळणार आहे. कॉमेंटेटरला एनर्जी तवा येईन, चांगली विकेट मिळेल. कॉमेंटेटरला शब्दांची तडजोड तवाच चांगली बनवता येईल, ताकद बनवता येईल जेव्हा चांगले षटकार मैदानामध्ये मिळतील. धावसंख्येमध्ये मात्र वेगाने वाढ होते. 37 धावा फलकावरती आहे. गणेश दादाने हात आज मात्र मन जिंकलेत. तुतारी हलगी असं त्यांचं सुद्धा स्वागत आहे. जाऊया पुढे मॅचकडे. चला थोडं स्पीड देत राहा. मान्यवर उपस्थित आहेत म्हणजे त्यांना पुढील कामासाठी, पुढील कार्यक्रमासाठी सुद्धा जायचं असतं. वेळेत वेळ काढून ते उपस्थित, आपण वेळ वाचवण्याचं काम केलं पाहिजे. पुढला चेंडू फटका फसलाय, फिल्डर दूर आहे. टेकिन वेरी कॅच, टिपलाय झेल, बॅटरचा संपलाय खेळ. खेळ यासाठी डीजे वाल्यासाठी राव खरंच कौतुक करावं लागेल. तुम्ही जर मुलगी असता तर मी तुम्हाला प्रपोज केला असता. 9 फेब्रुवारी जवळ आली आहे ना. प्रपोज कोणाला केला जातो सर? तो सुंदर असतो, त्याचं वागणं छान असतं. त्या डीजे वाल्यांचं आम्हाला 4 दिवस वागणं आवडतंय आणि त्यांचं बोलणंही आवडत आहे आणि त्यांचा डीजे आवडतो. त्यांना ऑर्डर इथून मिळतात. ते म्हणतात 2 मिनिटं थांबा, आम्हाला चेक करायचं आहे. गणित बदललंय इकडे. न्यू बॅटर या संघाचा चॉकलेट बॉय विशाल. हो, काय जबरदस्त प्रकट केलाय चेंडू. ते फील्डर डाऊन द बॉल, जसा आला तसा गेला. तिचं
आता मात्र आमचा तो टेडी काय मैदानामध्ये आला नाही. त्याला माहिती आहे आता अवघड होईन मी आता गेलो तर. नाव काय, धावसंख्या किती सर? 37 धावा फलकावरती आहेत. विकेटचे पदकही बनवले जातात, षटकारही बनवले जातात मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर प्रसन्न मैदानाच्या आतमध्ये. प्रसन्नला प्रसन्न व्हावं लागेल. सूचितचा प्रयत्न केलाय, उलटा फुलटा चेंडू सुलटा, डी ओ टी डॉट. चार षटकांचा सामना संपलाय. 37 धावा फलकावरती आहेत. उर्वरित 7 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पहिले मेगा सेमी फायनल मित्रांनो. जी टीम जिंकेल ती मात्र थेट मेगा फायनल खेळेल. शेवटचे 6 चेंडू. हाना मारा, झोडा फोडा तोडा, जे करायचं ते करा. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चर्चा नको आहे, वेळ वाया घालू नका मित्रांनो. आयुष्यात गेलेला पैसा तुम्हाला कमवता येतो, तुटलेली माणसं परत जुळवता येतील, पण गेलेली वेळ आपल्याला आयुष्यामध्ये परत आणता येत नाही. आणि क्रिकेटमध्ये वेळेला लय महत्व आहे. वेळ महत्वाची आहे. जाऊया पुढे मॅच कडे. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गेम चेंजर प्रथमेश. फुलटा दिलाय आणि प्रथमेशचं स्वागत केलंय षटकाराने. की 43 धावा फलकावरती. पुन्हा एकदा बिग केलाय. पाहुण्यांना दिली सलामी. अजून एक षटकार मारा आणि राक्षे मामाकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक घ्या. काय होणार? मामा म्हणतात आपल्या पोरांसाठी जाते, जाऊ द्या. मामांना माहितीये कोण कसा गोलंदाज करतो आणि गोलंदाजी करतो. नाही, नोटा तयार आहेत. मामांचं काय म्हणणं आहे, कोण किती भारी खेळतय त्याला आपण पारितोषिक देणार. पोरं थेरगावची आहेत, आपणच कौतुक करणार. धावसंख्येमध्ये हलकीशी वाढ होते. आपण बघितलं धावसंख्या फलक 49 धावा फलकावरती. फुलटा दिलाय, आक्रमण चढवलंय आणि इकडे पंचांनी थांबवलंय. काय तिसऱ्या पंचांच्या इशारा येईन, यस विमर्शनो आहे की नाही. मामांचे 5,000 वाचले तसे, पण विनोद सर आम्हाला सांगतील. नो बॉल मिळालाय. दिवाळी बंपर वापर. उघडा डोळे बघा नीट, मिळेल मैदानामध्ये फ्री हिट. कल किसने देखा है, आज की जिंदगी आज जिले. इथे गेम चेंज झाला मित्रांनो. प्रथमेशला अगदी वेगळी गोलंदाजी करताना आपण बघितले, पण इकडे आशिष करता है हर वक्त कोशिश. 13 चेंडू मध्ये 41 बनवलेत. हो आपण बघतोय फ्रीड चेंडू होता तिथे, पण पंचांनी दंडित केले. दोन्ही हात जमिनीला समांतर, धावा मिळतील अवांतर. वाईड 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 फ्लायर आहे. फ्री हिट कंटिन्यू आहे, म्हणजे इथे तुम्हाला धावा बनवण्याची संधी आहे. येस, चांगला चेंडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि फ्री हिट वरती सर विकेट किपर विकेट घेऊ शकत नाही, तो करू शकत नाही. हे क्रिकेटचा नियम आहे. त्याला आधी कुठेतरी थ्रो करावा लागेल,
मग चेंडू त्याच्याकडे आल्यानंतर मग त्याला लावावं लागेल. पण त्या भीतीने काय होतं, बॅटरला खेळता येत नाही. म्हणून अनेक वेळा आपण बघितले त्या बॅटरला घट्ट सोडता येत नाही. जाऊया फ्री हिटचं सफलतेच्या नंतर आपण बघतोय प्रतापेशने थोडंसं कमबॅक केलंय. आहे अंगावरचा चेंडू आपण बघतोय फेकून दिलाय ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे दुसऱ्या धावेला मात्र विकेटचं पतंग होत आहे. ताशा वाजतोय, तुतारी वाजती, हलगी वाजती, सगळं वाजतंय. गणेश सर आज सगळं दाखवतात मैदानामध्ये, महाराष्ट्राची परंपरा. अठ्ठावन्न धावा. मॅच कुठं होती, मॅच आली कुठे बघा मित्रांनो. क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येणार नाही. जर तर शिवाय क्रिकेट होत नाही, आणि जर तर ही क्रिकेटमध्ये चलत नाही. हाणला असता तर, थांबला असता तर, होतच नाही. जाऊया पुन्हा मॅचकडे. यस, पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न केलाय. बॅटर इथे बाद होईल. खेळ संपला इकडे 5 षटकांचा. किती धाबा? 58 बनवल्या. जिंकण्यासाठी 59 धावेंची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण लावायचंय, तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. आम्ही थांबेल, तुम्ही मात्र थांबू नका. ऐकत राहा सुंदर गोड आवाज. इतिहासाचा गाढा अभ्यास असणारे आणि क्रिकेटची गोड भाषा असणारे आमच्या आदरणीय या मधुसूदन लोंढे सर, तुमचं स्वागत आहे. बजाव. छत्रपती शिवाजी महाराजांची कधी संपत्ती मोजली जाते का? कधीच नाही. 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. राजांचा पराक्रम, राजांचं कर्तृत्व हे 120 देशामध्ये शिकवलं जातं. तुम्ही आयुष्यामध्ये काय आहात, तुम्ही आयुष्यामध्ये काय करताय,
हे फार महत्वाचं आहे. सोन्याची लंका होती आणि प्रभू रामचंद्र हे चालत गेले होते. लक्षात घ्या, पुष्पक विमान त्या काळामध्ये रावणाकडे होतं. जे पुष्पक विमान तुकाराम महाराजांना देखील घ्यायला आलं होतं असा उल्लेख आहे. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही पैशाने श्रीमंत असाल तर ते तुमच्यासाठी महत्वाचं आहे. तुम्ही समाजासाठी माणसांसाठी काय करताय, तुमचं कर्तृत्व काय आहे हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे मी नेहमी सांगितलं, थेरगाव प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला जो बॅनर पाठीमागं मोठा दिसतोय ना, तो फक्त बॅनर मोठा नाहीये, त्या बॅनरवरच्या तिन्ही लोकांना फार महत्व आहे. त्याच्यामध्ये फ्रंटला जो तुम्हाला चेहरा पाहायला मिळतो, भारताची लोकसंख्या आता जगामध्ये 1 नंबर आहे. आपण बघतोय महासंसद रत्न म्हणून ज्यांना आपण पाहतोय, संसदेमध्ये 2 वेळा पुरस्कार मिळालेला आहे. आपल्या परिसरामध्ये फक्त क्रिकेट नव्हे, राजकारणामध्ये समाजकारण करत असताना राजकारणाची जोड हवी. कारण नितीन सर, तुम्हाला जर एखादा रस्ता बनवायचा असेल ना, तर तुम्ही तुमच्या घरातले पैसे किंवा एखादा 2 एकर विकून तुम्ही बनवू शकत नाही. याला राजकारणामध्ये यावं लागतं. म्हणून समाजाचा विकास करत असताना कुठेतरी आपण पाहतोय लोक राजकारणामध्ये येतात. इथं आप्पांकडून जर पाहिलं तर पिंपरी चिंचवडचा विकास काय झाला, चला लेट्स प्ले, चला खेळूया. त्यानंतर आपण पाहतोय निलेदादांना आपण बघितलं, एक मनमोकळं व्यक्तिमत्व आहे, क्रिकेटवरती प्रेम आहे. दादा क्रिकेट खेळताना देखील तुम्हाला 26 तारखेला पाहायला मिळतील. इथे दररोज तुम्हाला मैदानावरती हजेरी लावताना पाहायला मिळतील. क्रिकेटवरती प्रेम आहे म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी ना ही खुर्ची बांधून ठेवते. या ठिकाणी सुरेख, वा लाजवाब सचिन कोल्हे नावात क्रिकेट. टोपी ती पंचांकडे द्या किंवा बाहेर द्या, कुठेही फेकू नका, नियम आहे. तुम्ही खेळताना टोपी स्टंपवरती पडली तर तुम्हाला आउट दिलं जाईल. त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही काय परिधान करता, काय या सगळ्या गोष्टींना नियम आहे. सचिनचा पुढील चेंडू असेल, इथे काय खोलवर टप्प्याचा वेग पाहायला मिळतोय. सचिनने फटका योग्य खेळला होता नितीन सर, परंतु प्रथमेशनं सुंदर झेल टिपला होता, हे विसरून चालणार नाही. निलेश दादा देखील इथं आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं आपल्या सर्वांचे लाडके युवा सेनेचे आपण पाहतोय खऱ्या अर्थानं फार मोठं काम महाराष्ट्रभर करणारे आपले विश्वजित दादा देखील खऱ्या अर्थाने इथं होते. त्यामुळे तिन्ही मंडळी इथं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. हा चेंडू वाईड असेल, 1 धाव मिळेल. माणसं फार महत्वाचे आहेत, माणसं कमवली पाहिजेत. माणसंच मित्रांनो खऱ्या अर्थानं माणसासाठी बघितले येतात. काय असेल तर पंचांशी चर्चा करा, काय असेल तर पंचांशी चर्चा करा. पंच निर्णय देतील, पंच निर्णय देतील आणि तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. प्लेयर्सला विनंती आहे, कुठल्याही प्रकारचा एवढा वेळ वाद पंचांबरोबर घालू नये. नाही, ते तो रिव्ह्यू तुमच्याकडे नाही, पंच निर्णय घेतील. पंच निर्णय घेतील, विनंती आहे. काय अमोल सर, हा निर्णय काय आहे? वाईडच आहे, वाईड बरोबर ना? हा, ती टोपी खाली पडली बघा. वाईड चेंडू आहे, 1 धाव मिळेल. या ठिकाणी विस्तार फटका, चेंडू हवेत आणि प्रयत्न चांगला होता. चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार, 4 धावा. सुरेख प्रयत्न आहे. डीजे मास्टर. धन्यवाद. डीजे मास्टर, तुम्ही कोणतेही गाणी वाजवू शकता, तुम्हाला फ्री हँड आहे. आता आपण पाहतोय 3-4 सामने राहिलेत, तुम्हाला जे आवडतील ती गाणी वाजवा. या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख चेंडू, कमबॅक केले, सुरेख आहे. धावफलकावरती 59 मला वाटतं बनवायच्यात, बरोबर. 59 धावांचं आव्हान आहे. सुपर 4. इथे 20 संघ दाखल झाले, त्यापैकी 16 संघ मित्रांनो प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये आहेत. इथे परत एकदा मिस फटका, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, परंतु झेलपर्यंत पोहोचू शकणार नाही. दुसरा धावेचा प्रयत्न लागलेला आहे का बघा जरा, लागलंय का खेळाडू? सचिन कोल्हे अँड कंपनी, तुमच्या खेळाडूकडे लक्ष द्या, तो इंजुर्ड असतील का बघा, त्यांना मैदानावरती उभा राहता येते का तेही बघा. कारण विकास आसवली सारखी पण काही मंडळी आहे, डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही अनेक महिने खेळू शकत नाही. करंगळी फ्रॅक्चर होती तरी देखील मैदानावरती उतरले. काल आपण मैदानावरती गोलंदाजी करताना बघितले.
इथे पुढे सरसावून फटका खेळलाय आपण पाहतो काही इथे उलटा झेल, परंतु थोडीशी चूक होतीये. नक्कीच 2 धावा पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न होणार का? नकार दिला गेलाय. धावफलकावरती आपण जाऊया. धावफलकावरती धावा असतील 9. पहिल्या षटकानंतर इथे धावफलकावरती धावा 9 आहेत. 9 खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. प्रेक्षकांची फार मोठी गर्दी मित्रांनो आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतीये. 59 धावांचं आव्हान. 59 धावा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. शिवनेरी यंगस्टर्स या संघाने पार करतील का? कशा प्रकारे इथे दमछाक होईल, काय होईल हे पाहणं गरजेचं आहे. हॉटेल कोळीवाडाचे ओनर स्वतः संतोषजी माने देखील या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांचं देखील सर स्वागत. त्यांचा संघ देखील खेळताना आपण बघितला. अनेक मान्यवर मित्रांनो इथे दाखल होत आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे. चला वेळ घेऊ नका. यानंतर सेमीफायनल होणार आहे ना, तो तिकोना डायनामाइट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये रायरेश्वर रॉकेट्स. एक सुंदर लढत मित्रांनो. क्रिकेटमय वातावरण आपल्याला गेली 21 तारखेपासून पाहायला मिळतंय. मंगळवारी सुरू झालेली स्पर्धा आज दिनांक 24 वार शुक्रवार. दिवसभरात 12 सामने आपण पार पडले. महाराष्ट्रातली अशी एकमेव स्पर्धा असेल जी सकाळी गुलाबी थंडीमध्ये 8:30 ला सुरू होते. इथे आशिष गोलंदाजी करतोय. आपण बघतोय काय आहे. इथे चेंडू वाईड असेल. उजव्या यष्टीच्या खूप बाहेर जाणार चेंडू दंडित करण्यात आले. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 10. स्विचिट करण्याचा प्रयत्न सुरेख आहे. तुम्ही आशिषला जर बघितलं ना नितीन सर, तर चेंडू व्हेरिएशन्स आहेत. म्हणजे स्लोवर टाकतो, उलटा टाकतो, त्यानंतर वेगवान टाकतो. त्यामुळे फिरवण्याची देखील क्षमता आहे. फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम या ठिकाणी पहा काय घडतंय. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू सांगता मैदानावरती होतीये. 2 फलंदाज जर आपण वरती बघितलं ना, स्ट्रायकिंग एंडला उभा आहे तो सागर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला रितेश. आशिष या ठिकाणी गोलंदाजी करतोय. बॅट चालकीशी कडा लागली गेली. मला वाटतं धावबाजी संधी, परंतु काय यष्टीरक्षकाचा पाय त्या स्टँडवरती लागला गेला होता. जर बेल्स नसतील तर तुम्हाला स्टंप बाहेर काढावे लागते आणि 3 स्टंप पडलेले असतील तर स्टंप उचलून तुम्हाला लावावे लागतात आणि मग चेंडू लावावा लागतो. त्यानंतर तुम्हाला आउट दिलं जातं. हा क्रिकेटचा नियम आहे. धावफलकावरती धावा असतील त्या म्हणजे 11. 1-1 धाव फार महत्वाची आहे. 2 षटकानंतर आपण पाहतोय 14 धावा होत्या. त्यानंतर प्रथमेशच्या हातामध्ये चेंडू आला. असं वाटलं की धावसंख्या फार रोखली जाईल, परंतु आज प्रथमेश इथे महागडा ठरला. प्रत्येक दिवस वेगळा आहे, प्रत्येक क्षण वेगळा आहे, प्रत्येक चेंडू वेगळा आहे. इथे काय चेंडू पुढ्यात दिलाय, फटका खेळलेला आहे. इथे आपण पाहतोय आता चेक. सर अमोल सर चेक करू द्या ना. तिसऱ्या पंचांकडे आपण आलोय. प्रयत्न खूप चांगला होता आणि मला वाटतं अगोदर तो त्या ठिकाणी उभा होता. लॉंग ऑनला तो आपण पाहतोय बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षण करत होता. त्याला पुढे बोलवण्यात आलं. षटकार आहे. 6 धावा आहेत. पाय लागला गेला होता. या ठिकाणी आपण पाहतोय षटकार आलेला आहे. 6 धावा असतील. लाईव्ह आहे म्हणून एक बरं आहे, कारण प्रश्नचिन्ह उभा राहत नाही. लाईव्ह नसल्यानंतर अनेक प्रश्न मित्रांनो तशाच गुलदस्त्यामध्ये राहतात, त्याची उत्तर मिळू शकत नाहीत. परंतु तो हा भाग नाही आपल्याकडे. यावेळेस बॅट चालकीशी कडा. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू अडवला जाईल. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती वाढ. 18 धावा धावफलकावरती आहेत. आशिष मडवी इथे आपण पाहतोय त्याच्यावरती देखील आक्रमण आहे. सेमीफायनलचे मुकाबले आपण पाहतोय. पहिला सेमीफायनल. इथे काय वा, लाजवाब, सुरेख, देखना, प्रेमात पडावा एवढा सुंदर फटका आहे.
चेंडू शिल्लक असतील 18, धावा बनवायच्या त्या म्हणजे 35. 18 चेंडू 35 धावांची गरज. कोण येणार? मला वाटतं सचिन कोल्हेच्या हातामध्ये चेंडू आहे. सगळी सूत्र आता मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सचिन कोल्हेने आपल्या हातामध्ये घेतली का काय. गणेशजी खाणेकर संघाचे संघ मालक आहेत. आज तुताऱ्या पाहायला मिळाल्या. आज त्यांच्या सोबत एक टेडी पाहायला मिळाला, म्हणजे त्या वेशभूषेमध्ये आपल्याला एक व्यक्ती पाहायला मिळाला. हलग्या देखील आपण बघितल्या. निलेश सरांना माहिती आहे या मैदानावरती हलगी देखील. हलगी खरं तर सांगायचं मला त्याशी राहून गेलं होतं. तुम्ही ग्रामपंचायत माहिती आहे ना निलेश सर, गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये एखादा निर्णय सांगायचा असेल ना तर हलगीवाले असायचे. हलगी वाजवायचे गावामध्ये, दवंडी देणं त्याला म्हणायचे. खरं ती दवंडी कशी द्यायची तर ती हलगी वाजवून. इथं आज आपण पाहतोय हलग्या आपल्या मैदानावरती देखील वाजल्या गेल्या. यावेळेस सुरेख, वा लाजवाब तुतारी आपण बघितली आहे. राजे महाराजांचं स्वागत करण्यासाठी मित्रांनो त्यानंतर समारंभामध्ये तुतारे अगोदर वाजत असायच्या. आज मैदानावरती इथे पन्हाळा लिजेंड्स एक सांस्कृतिक वारसा खऱ्या अर्थानं जपण्याचं काम इथं होतंय. सचिन कोल्हे पुढील चेंडू इथे काय वेगवान टाकला गेला होता बॅटची कडा आणि कॉड बिहाइंड झेल टिपला गेलाय. हे फक्त टेनिसच्या ग्राउंड वरती शक्य आहे. आणि ते हे अंतर आपलं आहे का सर? आयोजकांकडून आहे नक्की आपण बघतोय. हा ते होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये. गाड्या जे आहेत ना आपलं बॅकगेट जे आहे तर विनंती आहे तर रोडवरती बाहेर गाड्या लावू नका. विनंती आहे. काल जवळपास 25 गाड्या या प्रशासनाने खऱ्या अर्थानं घेऊन गेले होते. विनंती आहे आज तुम्ही सामना बघायला याल, घरी जाताना गाडी मात्र तुम्हाला चौकीला जाऊन पावती भरून न्यावी लागेल. इथे वेळ कमी आहे, 2 तास राहिले. 3 वाजेपर्यंत आपण जाऊयात. सचिन कोल्हे इथे काय वेगवान, मला वाटतं बॅटची कडा लागली होती की काय. वसंत शिंदे, वसंतला इथे फुलावं लागेल. वसंतने सांगितलं प्रॅक्टिस आणि ग्राउंडवर. वसंतला माईक वरती कमी बोलता येतं परंतु ग्राउंड वरती त्याची बॅट फार जास्त बोलते. थांबावं लागतं. त्याने एक वाक्य फार भारी सांगितलं, मैदानावरती येऊन थांबावं लागेल. क्रिकेट उगीच शिकता येत नाही, वेळ द्यावा लागेल. इथे स्लोअर यॉर्कर चेंडू रीड करता आला नाही. क्लीन बोल्ड. यश त्यांचा सुरेख. तो स्लोअर जो होता ना त्याच्यावरची फार चर्चा असते. कर्टली अँब्रोज वेस्ट इंडिजचा महान गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला. यावेळेस सचिन कोल्हे परत एकदा इथे काय आल्या भिरकावून दिलाय चेंडू मिड विकेटच्या दिशेने. सीमा आशा भोसलेंनी गायलेले गाणे फार महान गायिका भारताला खऱ्या अर्थाने मिळाली. यावेळेस सचिन कोल्हे काय स्क्वेअर कडचा फटका, चेंडू हवेमध्ये आहे.
तिथे मात्र पाठलाग सुरू आहे. एक धाव पूर्ण. इथे काय शर्यत मात्र आपण पाहतो. 2 धावा पूर्ण. तिचा प्रयत्न होणार का? साज, बाज आणि ताज अशा 3 धावा या ठिकाणी पूर्ण आहेत. काल मला वाटतं 4 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या होत्या. 3 धावा, 3 धाव्याने धावफलकावरती वाढ. 33 समीकरणाकडे घेऊन येईल. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा बनवायच्या त्या 26. 12 चेंडू 26 धावा. 26 धावा 12 चेंडू. फायनलचं तिकीट कोणाला मिळणार? सामना पन्हाळ्याकडे जाणार की सामना शिवनेरीला जाणार? इथे पाहणं गरजेचं आहे. 12 चेंडू 26. TPL 2025 थरार आपण बघताय. सीझन 3. माझ्या सोबत सहाय्यक समालोचक आमचे परम मित्र नितीनजी वेताळ. या ठिकाणी जर आपण बघितलं मित्रांनो, क्रिकेटमय वातावरण आहे. फार सुंदर संगीत देखील वाजवण्याचं काम DJ मास्टरचं सुरू आहे. एक नियोजन कसं असावं, दाते कसे असावे याचं मूर्तिमंत म्हणजे ही स्पर्धा आहे. विशाल या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू टाकला गेला होता. फुल टच चेंडू मिड विकेटला खेळून काढला. एक धाव पूर्ण. नकार दिला गेलाय. इथे चेंडू बाउंड्री लाईनला देखील आला तरी एक धाव मिळते. आउटफील्ड फार फास्ट आहे. प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दोन्ही संघ मातब्बर आहेत. इथे कोणी कमी नाहीये मित्रांनो. दोन्ही संघामध्ये फलंदाज गोलंदाज. बोला काय म्हणताय अमोल सर? खाली बसा. ते पाठीमागचे आहेत ना, ते खाली बसा. फलंदाजाला क्षेत्ररक्षक जो आहे ना, त्याला तो किट जे घातले ना शिवनेरी, आपण खाली बसा. आपला जो खेळाडू आहे खाली बसा. या ठिकाणी मित्रांनो आगमन होतोय. आपण बघतोय आपल्या सर्वांचे लाडके. हा चेंडू वाईड असेल. आपल्या सर्वांचे लाडके क्रिकेट प्रिय व्यक्तिमत्व. त्याचबरोबर मी नक्की सांगितलं, आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्हे तर देशा राजकारणामध्ये एका गोष्टीची फार कमी आहे, ती म्हणजे अभ्यासू लोक. तर येणाऱ्या काळामध्ये एक अभ्यासू नेतृत्व आपल्या ह्या देशाला मिळेल याची नांदी असेल आणि ते म्हणजे विश्वजितजी बारणे. आणि त्यांना सलामी देणारा हा षटकार आलाय. चेंडू सीमारेषा पार. धावा असतील. सर 9 चेंडू 12ची गरज आहे. ते पुढे चाललेत. पाठीमागं सारखा सगळे शिवनेरी आणि पन्हाळा सगळे जेवढे सपोर्टर्स आहेत ना, सगळ्यांनी मांडी घातलेली पण उठा. थोडस माग सरका. सगळे माग सरका. त्याशिवाय सामना सुरू होणार नाहीये. शिवनेरी संघ आपण खेळाडू आहात. आपण एवढ्या जवळ बसू शकत नाही. पाठीमागं सारखा. आपण तरी थोडे नियमांना बांधील राहा. प्रेक्षकांचा एका वेळेस आपण समजू शकतो. खेळाडूंचा इथे समजून घेतलं जाणार नाही, कारण तुम्ही देखील नियमामध्ये आहात. 9 चेंडू आणि 12 धावांची गरज. विशाल या ठिकाणी काय काढ. वाह वाह भाई वाह. इसको लगा डाला तो लाइफ जिंगल आला. बंगाली रसगुल्ला षटकार. ₹500 पारितोषिक आलंय. इथे समीकरण असेल. 8 चेंडू 6 धावा. आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला होता. एक धाव इथे मिळेल. चेंडू शिल्लक असतील 7. धावा बनवायच्या त्या म्हणजे 5. सेमीफायनलचा थरार आपण बघतोय. पहिला सेमीफायनल खऱ्या अर्थाने या ठिकाणी रंगतोय. पन्हाळा विरोधामध्ये शिवनेरी यंगस्टर्स. निलेश सरांनी सांगितलं पाठीमागच्या वर्षी दुसऱ्या दिवशीच्या संघाचा कॉल आलता ना, तो संघ फायनलला जाणार का. इथे काय परत एकदा ब्रह्मास्त्र टाकलं गेलं होतं. इथे फेकी खराब. थांबणं गरजेचं होतं. इथे तुम्हाला स्वतःवरती कंट्रोल आणावा लागेल. इथे धाव निघणार का. आपण बघतो इथे काय किती धावा काढल्या सर.
अमोल सर आताच्या धावा किती आहेत? 3 बरोबर. 3 धावा असतील. जिथं एक धाव येणं अवघड होतं तिथे 3 धावा खऱ्या अर्थाने इथं दाखल होत आहेत, येत आहेत. आता चेंडू शिल्लक असतील 6 आणि धावा बनवायच्या त्या म्हणजे 2. 6 चेंडू आणि 2 धावेची गरज. हे होऊ शकतं क्रिकेटमध्ये, हे झालंय, थांबवलंय. मी नक्कीच आपण पाहतोय सामना जर आपण बघितला 6 चेंडू आणि 2 धावेची गरज. एक सामना होता ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान. 6 चेंडू आणि 2 धावा. मॅक्सवेलच्या हातामध्ये चेंडू दिला आणि तो सामना जिंकला होता. इथे क्रिकेटमध्ये काही शक्य आहे. साऊथ आफ्रिका इंडिया तुम्ही आठवून पहा. मुनाफ पटेल आणि झहीर खानने केलेली गोलंदाजी. 54 चेंडू मध्ये मला वाटतं 4 ते 5 धावांची गरज, 3 विकेट्स. भारताने सामना जिंकला होता. युवराज सिंगने 2 झेल टिपले होते पॉइंटला. इथे काय एस्ट्या कव्हर केल्या, फटका खेळला आणि सामना जिंकलाय. इथे आपण बघतोय मित्रांनो शिवनेरी स्ट्रायकर्स पहिला संघ ठरतोय TPL 2023